अच्छा, गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांच्या टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, आज फ्रायडे जेनेरिक असतो आपला आणि आज मुख्यतः जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत की न्यूजपेपर नेमका न्यूजपेपर जे वृत्तपत्र आहेत ते कसं वाचायचं आहे आणि ते आपल्याला 1 तासामध्ये संपायचं आहे. मी 1 तासामध्ये नेमकं का म्हणतोय, कारण न्यूजपेपर जर तुम्ही वाचतो म्हटलं तर दिवस पण कमी पडेल, है ना. आणि आपल्याला बाकी पण अभ्यास आहे आणि न्यूजपेपर मधून जर तुम्ही वाचत आहात तर त्यातून खरंच एक्झाम मध्ये त्या वाचल्यानंतर किती लक्षात राहील आणि किती कामात तुमचा युजफुल राहील याची गॅरंटी नाही, राईट ना. आणि म्हणून न्यूजपेपर हे तुम्हाला त्या स्पेसिफिक तेवढा वेळेमध्ये संपवणं फार जास्त गरजेचं आहे. सो बघा की हा न्यूजपेपर कसं वाचायचा आहे आणि त्याचे नोट्स का काढायचे आहेत आणि कसे काढायचे आहेत. आता हा जो टॉपिक घेतोय ना, म्हणजे मी आज जनरली घेणार आहे ते मुख्यतः राज्यसेवा परीक्षेसाठी फोकस करणार आहे. कारण राज्यसेवा परीक्षा आता ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेली आहे. म्हणजे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. मग आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे की कशी विचारसरणी यामध्ये गरजेचं आहे. बरं, याआधी जो काही पॅटर्न होता राज्यसेवेचा किंवा त्यासोबतच ग्रुप बी ग्रुप सीचा आता जो पॅटर्न आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन पॅटर्न आहे, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड आहे, त्यामध्ये तुम्हाला न्यूजपेपरची फार तशी काही गरज नाही आहे. कारण तिथं तुम्हाला 4 ऑप्शन पैकी एक निवडायचंय. तिथे तुम्हाला उत्तर लिहायचं नाहीये, तिथं तुम्हाला विचार मांडायची गरज नाही आहे. पण आता राज्यसेवेमध्ये उत्तर लिहायचं आहे आणि म्हणूनच की न्यूजपेपर हा खूप मोठा रोल प्ले करतो. बरं, मोठा रोल प्ले करतो तरी पण 1 तास द्यायचं का? एक्झॅक्टली 1 तासच द्यायचंय. पण आपल्याला एक टेक्निक समजायला पाहिजे की तो 1 तासामध्येच कसं त्याला संपवायचं आहे. 1 तासामध्ये वाचून पण काढायचे आणि 1 तासामध्ये आपल्याला नोट्स पण काढायचे. सो आज आपण फोकस करणार आहोत की राज्यसेवासाठी मुख्यतः आपण कसं पेपर वाचायचा आहे आणि कसे त्याचे नोट्स आहेत ते काढायचे आहेत, राईट. चला, आय होप की क्लिअर झालं असेल नेमका आज आपल्याला काय डिस्कस करायचंय. मुद्दे फार इम्पॉर्टंट आहेत, अदरवाईज काय होतं की विद्यार्थी बरेच यात वेळ घालवतात, तर ते करू नका, राईट. चला सुरू करूया आपण. सो आज होळी आहे, तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता ऑफर सुद्धा आहे होळी निमित्त टेक्स्टबुकवर, त्यामुळे ती ऑफर पण समजून घेऊ काय आहे आणि मुद्दा पण आहे तो पण डिस्कस करून घेऊ. बघा, सर्वात आधी आपले टाइम स्लॉट फिक्स लक्षात ठेवा. सायन्सचे जे टाइम स्लॉट आहे, डेली असतो आपला हा सेशन 12 वाजता आणि फ्रायडेला दर फ्रायडेला आपला 1:15 वाजता जेनेरिक सेशन असतो. सो सायन्सचे एमसीक्यूचा जो पूर्व परीक्षेचा भाग आहे आणि ग्रुप बी ग्रुप सी मध्ये दोन्ही पूर्व आणि मुख्य त्या सर्वांचे प्रॅक्टिस भरपूर करायची आहे, तर नक्की या 12चा सेशन बघा. आणि जर तुम्ही राज्यसेवा देता आणि त्याची मुख्य परीक्षेचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते जर तुम्हाला क्लिअर करायचे आहे, तर 3 वाजता आपला ऍपला मास्टर क्लास असतो, तो नक्की बघा. आणि फ्रायडेला जेनरिक आहे, जसं आपला हा जेनरिक सेशन सुरू आहे, तर असेच काही तुमचे मुद्दे असतील नक्की मला मेसेज टाकून ठेवा. मी इथं माझा नंबर आहे तो इथं शेअर करतोय, या नंबरला मला मेसेज करा. तर तुमचे जे मुद्दे ते आपण जेनरिक मध्ये नक्की डिस्कस करू. जर मला वाटतंय की तो मुद्दा आपण 15-20 मिनिट किंवा अदर डिस्कस करू शकतोय, तर नक्की आपण ते कव्हर करू. त्यासोबतच माझा जो टेलिग्राम चॅनल आहे खेमराज_सर_ टेक्स्टबुक, तो नक्की जॉईन करून ठेवा. कारण यावर तुम्हाला सर्व सेशनचे अपडेट्स, पीडीएफ आहेत, नोट्स आहेत, क्विजच्या स्वरूपात काही प्रश्न आहेत त्यामध्ये नोट्स आहेत, हे सर्व तुम्हाला यामध्ये मिळेल. म्हणजे सायन्ससाठी किंवा सायन्स टेकसाठी तुम्हाला इतरत्र कुठेही भटकायची गरज पडणार नाही. सर्व तुमचं यामधून आहे तो कव्हर होईल. त्यासोबत व्हॉट्सअप चॅनल आहे जो एक टेलिग्राम टेक्स्टबुकद्वारे तयार करण्यात आलेला आहे. हा टेलिग्राम साठी बॅकअप चॅनल आहे. सो तो जॉईन करायचा असेल तर नक्की याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला ते जॉईन करता येईल. पण त्यासोबत एक लक्षात घ्या की मी सुद्धा एक सायन्ससाठी डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि तो पण जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर मला याच नंबरला मेसेज करा. मी लगेच तुम्हाला ग्रुपला ऍड करतोय. पण मेसेज करताना स्पेसिफिक मेसेज करा की मला ग्रुपला ऍड व्हायचा आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला राज्यसेवा परीक्षा रिलेटेड कोणतेही क्वेरीज आहेत, तुम्हाला सिलेबस हवा आहे, पेपर पॅटर्न कसा आहे, काय टिप्स असणार आहेत, कसा तुमचा अप्रोच असायला पाहिजे, काही जरी क्वेरीज असतील नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणि जर बॅच जरी जॉईन करायचं असेल तरी पण सेम नंबरला मला मेसेज करता येईल किंवा कॉल करा, सेम नंबर व्हॉट्सअपला पण आहे. लक्षात घ्या की राज्यसेवा परीक्षा आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेली आहे, त्यामुळे इथं बेसिक शिवाय होणार नाहीये, है ना. इथं आता 4 ऑप्शन पैकी एक निवडायचा नाहीये. तुम्हाला प्रश्न दिला जाईल 1-2 ओळीचा आणि त्याचा उत्तर तुम्हाला लिहायचे 150 ते 250 शब्दांमध्ये. मग यासाठी आपली विचारसरणी ती खूप चांगली असायला पाहिजे आणि त्यासोबत ती विचारसरणी ते मुद्दे आपल्याला कागदावर उतरवता पण यायला पाहिजे. आणि म्हणून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस हे इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच बेसिक कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या बॅच सोबत, यशोदय बॅच सोबत तुम्हाला एनसीईआरटी बॅच ही फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट करायची गरज नाही. जर तुम्हाला एनसीईआरटी बॅच फक्त जॉईन करायची असेल तर ती पण बॅच आपल्याकडे आहेच. बघा, आणि ही जी बॅच आहे यशोदय, ही बॅच तुम्हाला फक्त 32,499 रुपयामध्ये मिळत आहे.
फीज मध्ये जर तुम्हाला काही जरी वाटत असेल की कमी वगैरे करायचं असेल तर नक्की मी माझा नंबर जो दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. फीज बद्दल मी टीमशी बोलून जर शक्य झाल्यास मी त्या फीज मध्ये पण काही कमी करण्याचा प्रयत्न करतो. हा माझा नंबर आहे, तो नोट करून ठेवा. सो किती आहे फीज? तर 32,499, पण यामध्ये नक्कीच कमी करून घेऊ आपण. ठीक आहे. आणि कुपन कोड पण लक्षात ठेवा. काय आहे तर कॅपिटल मध्ये खेमराज सर हा कुपन कोड यूज करायचा आहे आणि ईएमआय फॅसिलिटी पण अवेलेबल आहे या बॅचवर. राईट. नेक्स्ट आहे काय तर तुम्हाला म्हटलं मी एनसीआरटी बॅच, ती जर तुम्हाला जॉईन करायचं ते पण आहे आपल्याकडे, ते पण सेपरेट बॅच आहे, ती पण जॉईन करता येईल. या बॅचचे वैशिष्ट्य सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्यासोबत कंबाईनची जी बॅच आहे ग्रुप बी ग्रुप सी, आणि ही बॅच तुमची लाईव्ह बॅच होणार आहे. तशी आपले सर्व बॅचेस हे लाईव्ह असतात. पूर्व आणि मुख्य परीक्षा सर्व यामध्ये कोर्स कंप्लीट केल्या जाईल आणि बेसिक पासून सुरू केल्या जाणार. ही बॅच तुम्हाला फक्त 5,908 रुपयामध्ये मिळते आहे. यामध्ये पण फीस कमी करायची आहे, नक्की मला मेसेज करा, कॉल करा. यामध्ये लक्षात ठेवा 6 महिन्याचं एक्स्ट्रा सबस्क्रिप्शन मिळत आहे. चला आपण पुढे वळूया आणि आजचा जो मुद्दा आहे ना त्याकडे फोकस करू. काय आहे तर बघा, जर मी असं कन्सिडर करतोय की तुम्ही जस्ट स्टार्ट करत आहात, जस्ट स्टार्टिंग आहे आणि जस्ट स्टार्टिंग आहे, त्यामुळे काय तर मी सरळ 2 भागामध्ये विभागले की ज्यांनी स्टार्टिंग केलंय, म्हणजे तुम्ही सर्व असे कन्सिडर करतोय की ज्यांनी जस्ट आता स्टार्ट केलंय आणि 2-3 महिन्यानंतर नेमकी तुमची कंडिशन काय असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय. ऑब्वियस आहे की बघा, की जर स्किल आहे आणि हे पेपर वाचायचं, त्याचे नोट्स काढायचे, आन्सर रायटिंग करायची आहे, ही स्किल आहे. त्यामुळे हे सर्वांसाठी सारखंच असेल असं नाही. त्यामुळे सुरुवातीला ऑब्वियस आहे की सर्वांनाच कठीण जाणार आहेच. पण हळूहळू वेळ जातो, जशी काय तर आपल्याला याची सवय होत जाते. त्यामुळे स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला फक्त वेळ देणं गरजेचं आहे. फक्त टाइम द्या, ती स्किल आहे ती डेव्हलप होते. आणि ही राज्यसेवा परीक्षा आता नॉलेज सोबत सोबत काय तर स्किल आहे. आधी फक्त नॉलेज बेस्ड होती, पण आता काय तर आता तुम्हाला इथं तुमची स्किल्स पण दाखवायची आहे. आणि म्हणून फक्त ही स्किल डेव्हलप करण्यासाठी थोडंसं वेळ द्या. मग तो पेपर वाचायचा असेल किंवा आन्सर रायटिंग करायचा असेल, मग कोणताही मुद्दा असेल. सो बघा, आता पेपर जर तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय, मॅक्झिमम 1 तास द्यायचे जरी सुरुवात करायची असेल तरी पण. कारण आपल्याला भरपूर विषय आणि भरपूर मोठा सिलेबस आहे. फक्त पेपर कशासाठी वाचायचा आहे, जस्ट टू अवेअर, की आपल्याला अवेअर राहायचं आहे. आता अवेअर राहताना न्यूजपेपरमध्ये काय काय वाचायचं तो पण एक मुद्दा येतो. लक्षात ठेवा, फ्रंट पेजला नेमकं काय आहे ना तो कम्प्लीट करायचा आहे. कम्प्लीट करायचं म्हणजे फक्त आयडिया घ्या. आयडिया घ्या. बरं, यामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर वाचा, म्हणजे तुम्ही जर बसलेले आहात तर एका बाजूला तुमच्या सिलेबस असायलाच पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुमचा न्यूजपेपर असायला पाहिजे. म्हणजे न्यूजपेपर वाचताय तर ऑब्वियस आहे न्यूजपेपर असेलच, पण विदाऊट सिलेबस विद्यार्थी वाचतात आणि सर्वात मोठी चूक ही आहे. मग या न्यूजपेपर मध्ये वाचताना काय वाचतील? सर्वच वाचतील. असे पण वाचतील कुठं काय खून खराबा झाला, कुठं ऍक्सिडेंट झाला ते पण वाचतील. अरे मला सांगा, खरंच सिलेबस मध्ये कुठंतरी लिंक करता येते का तुम्हाला ते? आणि यामुळे काय तर विद्यार्थ्यांना वाटते की 1 तास पुरत नाही म्हणून. आपण नाही पाहिजे त्या गोष्टीवर काय तर फोकस करतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा की आता आपल्याला फोकस राहायचा आहे. आता मी तर काही तुम्हाला हे मुद्दे देऊ नाही शकत की न्यूजपेपरमध्ये फक्त या टॉपिकचेच फक्त प्रश्न न्यूज आहे ते वाचा म्हणून. त्यासाठी तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. सिलेबसची लिंक करावं लागणार आहे की एखादी मुद्दा आहे, जसा आता रशिया आणि युक्रेनचा वॉर आहे, तो मुद्दा आहे. किंवा आता काहीतरी एक सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे वन नेशन वन इलेक्शन, तो एक मुद्दा सुरू आहे. नक्की यावर प्रश्न येतीलच, कारण हे खूप हॉट टॉपिक्स आहेत. मग आता हे जर हॉट टॉपिक आहे तर मग हे तुम्हाला या सिलेबस मध्ये लिंक करता यायला पाहिजे ना. पण आपण जर कुठं मर्डर झालं तर ते आपण वाचत बसतो. हा टाइम वेस्ट आहे. आणि त्यासोबतच या फ्रंट पेजवर काय वाचायचंय तर फक्त हेडिंग वाचा. थोडीफार माहिती वाचली तरी पण चालेल, पण खूप जास्त वेळ घालवू नका. दुसरा मुद्दा काय तर मग याच पेपरमध्ये काय वाचायचंय तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजेच काय तर एडिटोरियल. कारण आपल्याला उत्तर लिहायचे तर आपले विचार हे पक्के असायला पाहिजेत आणि ते पण अनबायस्ड विचार असायला पाहिजेत. मग एडिटोरियल मधून तुम्हाला चांगले विचार मिळतील. कारण एडिटोरियल असा भाग आहे जो आपल्याला जे अनुभवी व्यक्ती आहेत त्यांचे विचार तिथे लिहिलेले आहेत. म्हणजे वन नेशन वन इलेक्शन जर घ्यायचं आहे तर याचे फायदे तोटे दोन्ही पण आहेत. फायदे काय आहेत? कारण प्रत्येक वेळेस जर आपण इलेक्शन जर आपण कंडक्ट करत असणार तर खर्च खूप जास्त होतो. पूर्ण जी मशिनरी आहे ती काय तर तिथे इन्व्हॉल्ड असते. जो गव्हर्नन्स आहे, कारण आचारसंहिता लागते आणि जे गव्हर्नमेंटचे काम आहे ते होऊ शकत नाही. हे सर्व काय तर एकदाच झालं तर परत 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 तो अडथळा आहे तो येणार नाहीये. हे फायदे आहेत. पण तोटे काय आहेत तर काय खरंच फेडरलिझम म्हणजेच काय की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, या स्टेट गव्हर्नमेंट जे अधिकार आहेत ते पण सेंटरच्या अंडर आल्यासारखं होणार इथं. कारण त्यांचे जे इलेक्शन्स आहेत हे त्यांचा टेन्युअर ज्यावेळेस संपेल त्यावेळेस होणार नाही. राईट. मग
त्या स्टेटमध्ये त्या राज्यामध्ये जे काही बदल होत आहेत, जे पॉलिटिकल चेंजेस होत आहेत, त्यानुसार त्या राज्याचे डिसिजन राहणार नाही आहे. जे सेंटरमध्ये ज्यावेळेस इलेक्शन होईल त्यावेळेस होणार आहे. मग फेडरलिझमच्या अगेन्स्ट आहे. मग टेन्युअर कसा मॅनेज करायचा आहे, राईट. मग त्यासोबत बरेच जे नियम आहेत, कायदे आहेत, कानून आहेत, त्यामध्ये काहीतरी आपल्याला बदल करावा लागतील, म्हणजे अमेंडमेंट करावं लागेल. याचा अर्थ काय की असे दोन्ही पण बाजू आहेत आणि प्रत्येकच गोष्टीच्या ह्या दोन बाजू असतातच. प्रत्येकच गोष्टीच्या दोन बाजू असतात. आणि हे कुठून मिळालं आपल्याला? एडिटोरियल मधून. मग एडिटोरियल मध्ये ऍक्च्युली असतं काय, तर कुठल्या तरी जो पण लेखक आहे ना, त्यांनी त्याचे विचार तिथं मांडलेले असतात. मग कुठल्या तरी एका लेखकाने त्याने एका बाजूने मांडले असेल, तर कोणी काय तर दुसऱ्या बाजूने मांडले असेल. पण ऍज अ ऍस्पॅरंट आपल्याला अनबायस्ड होऊन आपल्याला दोन्ही पण कामाचे आहेत. दोन्ही पण कामाचे आहेत. आता जर तुम्हाला विचारलं की रशिया आणि युक्रेनच्या वॉर बद्दल तुमचे काय विचार आहेत, तर तुम्ही कदाचित हे म्हणणार की अरे रशियानं हा वॉर करायला नाही पाहिजे, आता हा योग्य वेळ नाही आहे, वगैरे वगैरे वगैरे. बरोबर ना. पण त्यासोबतच जर तुम्ही प्रॉपर जर अभ्यास केला असेल आणि अनबॅच पद्धतीने जर तुम्हाला आन्सर द्यायची वेळ आली, तर कदाचित तुम्ही असं म्हणणार की भारताने नेमकं काय करायला पाहिजे. तर कदाचित तुम्ही हे पण म्हणणार की भारताने रशियाला कम्प्लीट विरोध करायला पाहिजे वगैरे. कारण आता आपले बॉन्ड हे अमेरिकेसोबत चांगले आहे. अमेरिका ही ग्रोईंग कंट्री आहे आणि रशिया कायतर ही एक जे ज्याला आपण की काय तर ते सध्या वॉरमध्ये इन्व्हॉल्ड आहे. मग अशा वेळेस जनरली हे काय म्हणू आपण की हे बायस्ड विचार आहेत, हे एका बाजूने आहेत. पण अनबायस्ड विचार जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल, दोन्ही बाजू जर अभ्यास केल्या असतील, तर तुमचे विचार हे अनबायस्ड होतील आणि ते जास्त मॅच्युअर विचार आहेत. आणि जे आयोगाला पण तेच पाहिजे या तुमच्या उत्तरांमधून. ते उत्तर काय असणार की भारताने अमेरिकेसोबत जी फ्रेंडशिप आता वाढलेली आहे ती नक्कीच चांगली ठेवायला पाहिजे. त्यासोबत जी जुनी फ्रेंडशिप आहे ती पण मेंटेन करून ठेवायला पाहिजे. पण त्यासोबतच जी माणुसकीच्या बाजूने भारताने निर्णय घ्यायला पाहिजे, ह्युमॅनिटेरियन बेसिसच्या बाजूने निर्णय घ्यायला पाहिजे. बघा हे शब्द न कसे वाटतायत, हे शब्द असं वाटतात की किती बॅलन्स्ड आहेत म्हणून, किती अनबॅलन्स्ड आहेत. मग हे सर्व विचारसरणी कुठून येणार? हे एडिटोरियल वाचल्याशिवाय येणार नाही आहे, हे कोणत्या पुस्तकामध्ये मिळणार नाही आहे. आणि म्हणून एडिटोरियल तुम्हाला वाचायचे आहेत आणि याचेच तुम्हाला नोट्स पण काढायचे आहेत. पण नोट्स काय काढायचे तो पण एक प्रश्न आहे. मग मग त्यासाठी बेस्ट आहे. मग एडिटोरियल काय सगळे वाचायचे का? जर पॉलिटिकल काही घटना झाली असेल त्या संबंधित जर असेल, तर मग काय तो एडिटोरियल वाचायचा का? अजिबात वाचायची गरज नाही. आणि म्हणून तुम्हाला म्हणतोय की तुम्ही न्यूजपेपरमध्ये काही जरी वाचता ना, बाजूला सिलेबस असू द्या, प्रत्येक एडिटोरियल हा तुम्हाला लिंक करायचा आहे. आणि त्यासोबत फक्त त्या एडिटोरियलमध्ये हे लिहा की तो नेमका GS1 चा भाग आहे, GS2 चा भाग आहे, GS3 चा भाग आहे, कोणत्या पेपरचा भाग आहे, कोणत्या सब्जेक्टचा भाग आहे, कोणत्या टॉपिकचा भाग आहे. ऍटलिस्ट एवढी तर सवय करा. ह्या सुरुवातीच्या 1-2 महिन्यामध्ये आपण एवढं तर करू शकतो. एकदा काय हे सवय झाली ना, हे तुम्हाला शोधायला फक्त 5 ते 10 मिनिट लागेल नंतर. मग काही वेळ लागणार नाही. यासोबत तुम्हाला सिलेबस आहे अगदी तोंडपाठ होऊन जाईल, राईट. आणि तेच इथं लिहिले मी दुसरा मुद्दा, ऑलवेज लुक इन सिलेबस अँड ट्राय टू लिंक द टॉपिक्स. अँड यू शुड बी अवॉइड न्यूज दोज आर नॉट रिलेव्हंट. जो आपल्या कामाचा नाही आहे, जो रिलेव्हंट नाही आहे, त्याला अवॉइड करता यायला पाहिजे. सो एडिटोरियल प्लेज अ व्हेरी व्हेरी बिग रोल. त्यासोबत इकॉनॉमिक्सचा पेज आहे, तो एक अभ्यास करून ठेवा, तो एक अभ्यास करणं सुरू करा. पण त्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियस आहे की इकॉनॉमिक्सचं बेसिक्स आहे ते क्लिअर असायला पाहिजेत. सो मोठे मोठे हे 2-3 पेजेस फक्त तुम्हाला चांगले वाचायचे आहेत. यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय तर हा एडिटोरियल, जो तुम्हाला कोणत्या पुस्तकमध्ये नाही आणि कोणत्या मॅगझिन मध्ये ते मिळणार नाही. ते तुम्हाला हा एकच सोर्स आहे, हे तुम्हाला इथूनच वाचायचे. बरं, कोणते न्यूजपेपर वाचायचे? एकतर इंग्लिश जर प्रेफर करत असता तर इंडियन एक्सप्रेस आहे किंवा द हिंदू आहे. आणि मराठीमध्ये लोकसत्ता बेस्ट आहे. आणि त्यानंतर मग आहे काय तर महाराष्ट्र टाइम्स, बटा यूज करा. हे तुम्हाला यूज करता येईल. मग आता हे झालं काहीतरी सुरुवातीत झालं आणि एक तुम्हाला सवय झाली पेपर वाचण्याची. मॅक्झिमम काय म्हटलं मी 1 तास, ते सर्व टॉपिक वगैरे सर्व नोट करण्याची जर सवय झाली, मग 1-2 महिन्यानंतर किंवा 2-3 महिन्यानंतर मग आता तुम्हाला प्रॉपर नोट्स पण काढण्याचा प्रयत्न करा. आता काय तर तुम्ही अवेअर आहात आणि हा जो तुमचा 1 तास जो आधी देतात, आता तुम्हाला सवय झालेली आहे. ऑब्व्हियस आहे की तुमचा टाइम आहे तो कमी लागेल आता, आधीसारखा लागणार नाही आहे. आधीसारखा लागणार नाही, राईट. आणि या या पिरियडमध्ये आता काय तर तुम्ही नोट्स काढणं सुरू करा. सुरुवातीपासून जर नोट्स काढले तर तुम्ही सर्वच लिहून काढणार. त्यामुळे आणि तुम्हाला सिलेबसची सुरुवातीला काहीच आयडिया नाहीये, म्हणून हे 2-3 महिने झाल्यानंतर मग नोट्स काढणं सुरू करा. बरं, सुरुवातीला मी नोट्स कसे काढले होते ते पण सांगतोय, म्हणजे त्यातून मला बराच फायदा झाला आणि सहज तुम्हाला उत्तर लिहिता येईल, सहज लिहिता येईल. काय केलं मी की काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं ना, वन नेशन वन इलेक्शन. सो त्याचे काय फायदे आहेत ते लिहा इथं, त्याचे काय तोटे आहेत लिहा इथं. किती वेळ लागले आणि ते पण फक्त बुलेट पॉईंट मध्ये लिहायचे. खूप डिटेल लिहू नका. जसं मी लिहिलं की टेन्युअर,
टेन्युअरचा प्रॉब्लेम आहे, कसं काय करता येईल आपल्याला सॉल्व्ह? नाही. जसं फायनान्स, खर्च खूप जास्त होणार आहे, तो लिहिलं मी इथं. फक्त असे बुलेट्स पॉईंट लिहायचे. आता मला सांगा की जर तुम्ही बुलेट्स पॉईंट लिहितात, एडिटोरियल मधून 3-4 एडिटोरियल जर वाचून काढतात आणि ते पण अगदी शॉर्ट मध्ये, किती पेज मध्ये? मॅक्स टू मॅक्स जे पण तुम्ही त्या एका दिवसात वाचतात, प्रयत्न करा की एका पेजमध्ये सर्व झालं पाहिजे तुमचे एडिटोरियलचे नोट्स. सर्व एका पेपरमध्ये सर्व झाले पाहिजेत. खूप लिहत बसले तर तुमचा वेळ भरपूर जाणार आहे. बस या पद्धतीने प्रयत्न करा, सुरुवात करा. तुमची एक स्वतःची स्टाईल आहे ती डेव्हलप करा, त्याशिवाय होणार नाहीये. आणि नेहमी ऑलवेज रिलेट विथ द सिलेबस. नेहमी म्हणजे इथं कुठतरी कोपऱ्यामध्ये लिहा, जीएसचा पहिला भाग आहे, जीएसचा GS1, GS2, GS3 लिहून काढा. ते जीएस कोणता पेपर आहे, कोणता टॉपिक आहे, तो कुठतरी कोपऱ्यामध्ये लिहा. शक्य झाल्यास दुसरा कलरचा पेन यूज करा, म्हणजे लगेच तुम्हाला ते हायलाइट होईल. ज्यावेळेस तुम्ही रिवाइज करणार लगेच, अरे GS1 चे भेटलेत मला सगळे मी वाचून काढलेत. नेक्स्ट काय? डोंट फोकस ऑन एक्स्ट्रीम ओपिनियन. हे मग अशीच सांगितलं मी तुम्हाला की जर रशिया युक्रेनचा वॉर आहे तर आपल्याला एक्स्ट्रीम ओपिनियन नाही घ्यायचंय की रशियाने एखादी युद्ध थांबवूनच द्यायला पाहिजे, किंवा मग यामध्ये पण या वन नेशन वन इलेक्शन मध्ये पण की वन नेशन वन इलेक्शन व्हायलाच पाहिजे किंवा नाहीच व्हायला पाहिजे, असा एक्स्ट्रीम ओपिनियन घेऊ नका. बेटर आहे काय की इंडियाचं डेव्हलपमेंट कुठून आहे, हा बेटर आहे, यावर फोकस करा. जर तिथून जर इंडियाचं डेव्हलपमेंट होतं तर नक्कीच करायला पाहिजे, राईट ना. यासोबतच बाकी पण मुद्दे आहेत. बाकीचा जो इंडियाचा जो स्ट्रक्चर आहे, कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, फेडरलिझम काय आहे, या पण मुद्दे आहेत, हे पण समजून घ्यायचे आहेत. सो राईट, या गोष्टीवर फोकस करा. आणि पेपर मध्ये प्रश्न कशावर विचारल्या जाईल, नेमके मुद्दे विचारल्या जाणार नाही, तुम्हाला आयडिया विचारल्या जाईल. मुद्दे विचारल्या जाणार नाही. मुद्दे म्हणजेच काय की कुठंतरी जर समजा की एखादी जर मोठी कुठली तरी घटना झाली, किंवा जसं कोलकाता रेप केस होतं. आता जनरली काय की असं जर मोठी जर केस झाली, रेप केस जर झाली, तर जनरली कॅपिटल पनिशमेंटची डिमांड करतात लोक. कॅपिटल पनिशमेंट म्हणजे काय की फाशी द्यायला पाहिजे. आता आयोग तुम्हाला हे नाही विचारलेलं की कोलकाताच्या केसमध्ये तो जो आरोपी आहे त्याला कॅपिटल पनिशमेंट म्हणजे फाशी द्यायला पाहिजे की नाही. नाही, तो मुद्दा विचारला जाणार नाही. आयडिया काय आहे की अशा केसमध्ये कॅपिटल पनिशमेंट देणं योग्य आहे किंवा नाही आहे. आता तुम्ही परत तेच जर वाचलेलं नसेल तर सर्वच जण हेच म्हणतील की काहीतरी फाशीची सजा द्यायलाच पाहिजे म्हणून. हे कोण म्हणतील? ज्यांनी अभ्यास केलेला नाहीये त्यांनी. पण जर अभ्यास जर तुम्ही यानंतर केलं तर कॅपिटल पनिशमेंटची दुसरी पण बाजू आहे, ते पण अभ्यास करून ठेवा. खरंच कॅपिटल पनिशमेंट जनरली लोक हे डिमांड करतात अशा वेळेस की कॅपिटल पनिशमेंट दिल्यामुळे काय तर लोकांमध्ये काय डिटरन्स क्रिएट होतं, लोक घाबरतात आणि ते जे कृत्य आहे ते परत करणार नाही. पण खरंच हिस्ट्री दाखवा मला की असं झालंय म्हणून. मग कॅपिटल पनिशमेंट देऊन होणार काय आहे? आपल्याला जे पाहिजे, हे जे रेप केस आहे ते खरंच थांबणार आहे का? आपला उद्देश काय की रेप केस यानंतर रेप केस आहे ते कमी करायचे आहेत, ते थांबवायचे. हा आपला उद्देश असायला पाहिजे. मग कॅपिटल पनिशमेंट डिमांड करून काहीच फायदा नाही ना. मी हे म्हणत नाही आहे की त्याला फाशी द्यायची किंवा नाही, ते एक्स्ट्रीम ओपिनियन आहे. आणि हेच तर मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आपल्याला दोन्ही पण बाजू समजून घ्यायच्या आहेत. हे जोपर्यंत आपण समजणार नाही तोपर्यंत आपण योग्य प्रॉपर तसं उत्तर आहे ते लिहिता येणार नाही. आणि ही जी अंडरस्टँडिंग आहे, हे तुम्हाला एडिटोरियल्स मधूनच येणार आहे. कारण इथूनच तुमची विचारसरणी वाढेल, दुसरी कुठूनच वाढणार नाही. इथून जेवढी तुमची विचारसरणी वाढेल तेवढी कुठूच वाढणार नाही. आय होप की मला जे म्हणायचंय तुमचं इथून क्लिअर झालं असेल. सो मी माझा परत इथे एकदा नंबर आहे तो नोट करून ठेवतो, 8793382448. तुम्हाला सायन्स रिलेटेड काही क्वेरीज आहेत किंवा राज्यसेवा रिलेटेड काही क्वेरी आहे किंवा राज्यसेवाची बॅच जर तुम्हाला परचेस करायची आणि ऍडमिशन फीस जर तुम्हाला काही कमी करायची असेल, नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करा. मी प्रत्येक सेशनचे अपडेट्स तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला देत असतो. त्यासोबत त्यावर तुम्हाला PDF सुद्धा शेअर करतो. ऍडमिशन घेताना इथं कुपन कोड दिलेला आहे, तो यूज करायला विसरू नका. आपल्याकडे बॅचेस कोणकोणत्या आहेत तर राज्यसेवाची बॅच आहे यशोदय 4.0, ज्यामध्ये आपण बेसिक पासून सुरुवात करू, म्हणजे NCERT बॅच तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. यासोबतच एक लक्षात घ्या की यावर EMI फॅसिलिटी पण आहे आणि ही बॅच तुम्हाला फक्त आता मिळते किती तर 32,499. मी म्हटले की ही पण फीज आपल्याला कमी करता येईल. माझा नंबर नोट करून ठेवा. त्यासोबतच फक्त NCERT बॅच जर घ्यायची असेल तर ती पण बॅच आपल्याकडे आहे. आणि कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच जर घ्यायची असेल तर पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास या एकाच बॅच मध्ये होईल. लाईव्ह क्लासेस होतील आणि बेसिक पासून इथं पण सुरुवात केल्या जाईल. राईट, ही बॅच तुम्हाला फक्त 5,918 रुपयाला मिळत आहे. या फीज मध्ये पण काही जरी तुम्हाला कमी जास्त करायचं असेल नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि 6 महिन्याचं एक्स्ट्रा सबस्क्रिप्शन सुद्धा यावर आहे. चला, आय होप की मला नेमकं काय म्हणायचंय
हे तुम्हाला लक्षात आलं असेल आणि ही ऑफर आहे, या ऑफरचा लाभ घ्या. लवकरात लवकर डिसिजन घ्या की कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि ऑफर आहे काय तर रंग उत्सव म्हणजे होळी आहे, त्यामुळे होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सो चला नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.